हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माय लेकी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये. एका नवख्या आईने या नवीन प्रवासात स्वतःची काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे. चला तर जाणून घेऊया एक नवखी आई स्वतःची काळजी कशी घेऊ शकते. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आई होणं हा जगातील सर्वात सुंदर अनुभव आहे. पण एक नवखी आई होणं म्हणजे नवीन जबाबदाऱ्या, थकवा, ताण आणि एक नवीन ओळख. यामध्ये ह्या टिप्स नक्कीच तुम्हाला मदत करतील. टिप नंबर 1. स्वतःवर दडपण आणू नका. बघा, बाळ खूप रडतंय, त्याला शांत कसं करावं? त्याचबरोबर तुमची झोप पूर्ण होत नाही, घरातील भरपूर कामे असतील, वाट बघत असतात. पण हे सगळं प्रत्येक नवख्या आईसोबत होतं. जोपर्यंत आपल्याला ह्या सर्वांची योग्य सांगड घालता येत नाही तोपर्यंत. यामध्ये एकच गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एक परिपूर्ण आई व्हावी अशी गरज नाही. फक्त प्रेमळ आणि संयमी आई बना. टिप नंबर 2. दररोज स्वतःसाठी 15 मिनिटं द्या. बाळ झोपलेलं असेल तेव्हा थोडा वेळ फक्त स्वतःसाठी ठेवा. या 15 मिनिटांमध्ये तुम्ही हलका व्यायाम करा, डीप श्वास घ्या किंवा एखादं गाणं ऐकणं, अगदी डोळे मिटून बसणं हा वेळ तुम्हाला मानसिक ऊर्जा देईल. नंबर 3. आरोग्यदायी आहार विसरू नका. दूध पाजणाऱ्या आईचं शरीर खूप ऊर्जेची मागणी करतं. तुमचा आहार संतुलित असावा. त्यासाठी भरपूर पाणी प्या, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, फळं आणि पोषणयुक्त अन्न खा. जर एक वाटी सूप जरी तुम्ही पिलं ना, तरी छान ऊर्जा त्यातून तुम्हाला मिळेल. टिप नंबर 4. झोपेची कमतरता भरून काढा. बघा, बाळाच्या झोपेच्या वेळेला तुम्हीही थोडं डोळे मिटून बसा. मी थोडी झोपले तर घराचं काय होईल हा विचार डोक्यातून काढून टाका. कारण आईची विश्रांती म्हणजेच घराची शांतता. टिप नंबर 5. मदतीची मागणी करा. ती कमकुवतपणा नाही. आईने सगळं एकटीनेच केलं पाहिजे ही अपेक्षा चुकीची आहे. घरात सासूबाई असतील, पती, आई वडील किंवा अगदी तुमची मैत्रीण यांच्याकडून तुम्ही मदत घ्या. मदत मागणं हे तुमच्या बळाचं चिन्ह आहे. टिप नंबर 6. इतर नवख्या आईंशी संवाद साधा. तुमच्यासारख्या इतर आईसोबत तुमचे अनुभव शेअर करा. ते तुमचं मन हलकं करतील आणि काही उपयुक्त टिप्सही मिळतील. टिप नंबर 7. स्वतःला स्वीकारा आणि स्वतःवर प्रेम करा. आई झाल्यावर शरीरात, मनात, अगदी जगण्यात बरेच बदल होतात. त्यांना स्वीकारा. स्वतःला प्रेमाने, मायेने पहा. बघा, आई होणे म्हणजे दुसऱ्यांसाठी जगणे, पण स्वतःकडे दुर्लक्ष न करता स्वतःवर प्रेम करणं हे देखील आईपणाचाच भाग आहे. जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर तुमच्या जवळच्या नवख्या आईपर्यंत जरूर शेअर करा. व्हिडिओला लाईक द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.